श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या दोन लेयर आहेत ते आपल्याला डिलीट करायचे आहेत आणि इथंच काय करायचं, खालील प्लसचे नाव क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे। तर मटेरियल अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन प्रॉपर असा इमेज आहे तो सेट करायचा आहे। आता इमेज सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 10.3 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याचे आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून आपली ब्लॅक PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची। ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे वरती PNG सेट करायची आहे। सेट केल्याबरोबर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि दुसरा PNG ॲड करून परत त्याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून त्याची साईज कमी जास्त करून प्रॉपर आपल्याला अशा प्रकारे वरती सेट करायची आहे। सेट केल्याबरोबरच तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्हाला 3 इफेक्ट दिसून येत आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन 3.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर प्रत्येक एकाड एक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचे, म्हणजे फक्त 2 लेअरलाच करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून लास्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 6.7 या सेकंदाच्या बीटमार्कपासून आपल्याला 8.6 या फक्त लेअरला, ह्या दोन्ही लेअरला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक